लोकशाही आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे असं कोणी म्हणतंय. लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. अरे लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मतं मागायला आलो असतो का? लोकशाही धोक्यात असती तर आम्ही मोदीजी सगळ्या देशभर फिरले असते का? आम्ही तर सभा कशाला घेतल्या असत्या मतासाठी? या देशामध्ये हुकुमशाही येऊ शकत नाही. या देशामध्ये हिटलरशाही अजिबात येऊ शकत नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, या लोकशाहीला कोणीच अजिबात हात लावू शकत नाही, धक्का लावू शकत नाही. आणि मी तर घेतलेली आहे माझ्या भीमाची आण. मी तर घेतलेली आहे माझ्या भीमाची आण. बघतो मी कसं कोण बदलतं या देशाचं संविधान. या देशाचं संविधान बदलणं हे एरिया गबाळ्याचं काम नाही. रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतंय की संविधान बदलणार, संविधान बदलणार. नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही. ज्या मोदीजींनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळायची अनाउन्समेंट केली, त्या मोदीला म्हणता येते संविधान बदलतील. ज्या मोदींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर संविधानाला माथा टेकून शपथ घेतली, म्हणजे ते शपथ म्हणजे पंतप्रधान होताना तर शपथ घेतलेलीच आहे. 2019 मध्ये दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी संविधानाचं मोठं पुस्तक ठेवलं आणि त्याला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे की या संविधानाला मी मजबूत करणार. अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळामध्ये पूर्ण करण्यात आली. आणि म्हणून संविधान बदलण्याचा जो विषय सातत्याने चर्चेमध्ये आणला जातोय तो खोटा आहे, तो खोटारडा प्रचार आहे. म्हणून माझ्या बौद्ध जनतेनी, दलित जनतेनी, आंबेडकरी जनतेनी, आरपीआयच्या जनतेनी, कॅन्सरच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. या फक्त धूळफेक करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी या जंक्शनला आलेलो आहे. आणि या